शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येत्या 3 आणि 4 जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची आढावा बैठक आणि सभा देखील होण्याची शक्यता आहे आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आहेत। बोलूयात साहेब, काय सांगाल? नवीन वर्षातच आदित्य ठाकरे यांचा हा सगळा दौरा असतोय, काय नेमका हा दौरा असणार आहे आणि काय नेमकं या दौऱ्यामध्ये असेल? शिवसेना नेते सन्माननीय युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचा नियोजित दौरा 3 आणि 4 जानेवारी कोल्हापुरात आहे अशी खात्रीला मला बातमी आहे आणि येतील अशी मला खात्री आहे। 3 तारखेला कोल्हापूरमध्ये त्यांच्या सभा होतील आणि 4 तारखेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा होतील। नवीन वर्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला खूप चांगलं असणार आहे। लोकशाही टिकवण्यासाठी हे वर्ष आम्हाला खूप चांगलं असणार आहे। भविष्यात लोकशाही चांगली टिकेल यासाठी जनता ह्यांच्या मागे राहील, आमच्या मागे राहील आम्हाला खात्री आहे। ह्या दोन्ही मतदारसंघात दावा हा आमचाच आहे। शिवसेनाचे उमेदवार आमच्या जिथे जिथे विजयी झालेत तर दोन्ही मतदारसंघात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात हे शिवसेनेचे आमचे मतदारसंघ आहेत आणि आम्हालाच मिळतील। आणि नुसतेच मिळणार नाहीत, आदित्य साहेब जे दौऱ्याला बाहेर पडलेले आहेत ते लढण्यासाठी नाही, लढून जिंकण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, सर्व मार्गदर्शन करतायत त्या पद्धतीने जास्तीत जागा आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येतीलच, तर महाराष्ट्रात आम्हाला जे अपेक्षित लोकसभा मतदारसंघात ते आम्ही घेऊ आणि विजय होऊ ह्याची आम्हाला खात्री आहे। खरं तर सभा देखील होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने या सगळ्या सभेची तयारी असणार आहे? कारण एकूणच ज्या पद्धतीनं दावे केले जात आहेत मित्रपक्षांकडून ह्या सगळ्या दोन्ही मतदारसंघांवर ताकद दाखवण्याची संधी आहे। 100% आदित्य साहेबांचे दौरे 100% यशस्वी होणार याची आम्हाला खात्री आहे। आजच आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची आता बैठक मी बोलवलेली आहे, त्या बैठकीमध्ये प्रत्येकाची जबाबदारी मी देणार आहे। कारण आदित्य साहेबांचा दौरा, उद्धव साहेबांचा दौरा हा आमच्यासाठी एक दिवाळी, आमचा सण असतो आणि ताकद दाखवण्यासाठी नाही तर ताकद आमची आहेच। आणि आम्हाला खात्री आहे कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रातील जनता ही 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे मागे राहतील। सर्व यशस्वी सभा आम्ही करण्यासाठी समर्थ आहोत। खरं तर हातकणंगले असेल, कोल्हापूर असेल, ह्या दोन्ही जागांवर तुमचा दावा आहे। मात्र मित्रपक्ष काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीचा गट असेल यांनी देखील ह्या सगळ्या जागांवर आता दावा केलेला आहे। किमान एकतरी जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा विशेषतः काँग्रेसकडून होती। आणि आमच्या वरिष्ठांकडून स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या चर्चा झाल्या त्या दिल्लीचे स्तरावर चर्चा होतील, वरिष्ठ नेते चर्चा करतील, त्यात उद्धव साहेब आमची नक्की असतील त्या चर्चेमध्ये। परंतु पहिल्यापासून उद्धव साहेबांची भूमिका जी आहे, जिथं आम्ही विजयी झालो त्या आम्ही जागा का द्यायच्यात त्या मतदारसंघात आमचा दावा आम्ही सांगणार आहोत आणि आम्ही घेणार आहोत। कारण जिथं आम्ही विजयी झालो त्या आम्ही जागा देऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे। परंतु शेवटी जे काही निर्णय होतील तिन्ही पक्षामध्ये ते मान्य करून आम्हाला जो कोण उमेदवार वरती येईल तो आम्ही विजय करणार। कारण एकच ध्येय आम्हाला की हुकुमशाही मोडून काढणे आणि लोकशाही ह्या देशात जीवन ठेवणे ही आमची भूमिका असणार आहे। राज्याचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किमान 23 जागावर लढणार अशा पद्धतीची भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून त्याला थोडासा विरोध होताना दिसतोय। काय एकूणच चित्र सगळं आलबेल आहे का जागा वाटप? नाही, जागा वाटपामध्ये जे कोण आता विरोध करतायत त्यांची पात्रता मला माहीत नाही, कारण मी बोलणं बरोबर नाही आहे। कारण जे काय ठरणार ते वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे आणि संजय राऊत साहेब आमचे शिवसेने नेते आहेत आणि त्या पद्धतीने जे बोलतायत त्यांना खात्री अशी ते बोलणार नाही आहेत ते। आणि आम्हाला कुठल्याही कोणावर नेत्यावर टीका करायची नाही आहे, परंतु पात्रता प्रत्येकाची ठरलेली आहे आणि त्या पात्रतेपर्यंत जे होईल चर्चा त्या पद्धतीने आम्ही सर्व मान्य करणार आहोत। पण पक्ष फुटल्यानंतर कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद जी आहे ती कमी झाल्याचा दावा विशेषतः काँग्रेसकडून केला जातो। नाही, अजिबात नाही आहे, तसं काहीच घडलेलं नाही आहे। आणि ह्या निवडणुकीत दिसेल जे कोण आमचे आरोप करतात त्यांना काही दिसेल की जनता कुणावर आहे ते। हे राजकारणाचा भाग आहे, तुम्हाला डिमॉरलाइज करायचं, तुमचं खच्चीकरण करायचं म्हणून ही टीका टिप्पणी होते आहे। खरं तर आमची ताकद वाढत चाललेली आहे, वाढलेली नाही वाढत चाललेली आहे। आणि ह्या लोकसभा विधानसभेला ह्या महाराष्ट्राला कळून चुकेल की सर्व जनता महाराष्ट्रातील हे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे। खरं तर राम मंदिराचा देखील आता प्रश्न आहे। अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन ज्या पद्धतीनं होतंय, ज्या पद्धतीनं त्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलेलं आहे, अजूनही दावा केला जातोय की उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलंय पण मिळालेलं नाही। काय नेमकं सांग? नाही, उद्धव साहेबांना निमंत्रण देतीलच ते, मला खात्री अशी, आणि दिले तर उद्धव साहेब जातील सुद्धा, का त्यांचा तो निर्णय शेवटी। परंतु प्रभू रामचंद्र हे आपले दैवत आहे
आम्हाला आनंद आहे, देशात काही चांगलं घडत असं ते स्वागतच केलं पाहिजे, परंतु कुणी इव्हेंट करून त्याचं राजकारण करू नये ही बाकी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि कुणी मी केलं, हे सगळं मी केलं, मी ते केलं, हे असं होऊ नये, देवाच्या बाबतीत होऊ नये. कारण हा भक्तीचा विषय आहे, हा श्रद्धेचा विषय आहे. प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं मंदिर हे श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे, राजकारणाचा विषय नाही आहे. म्हणून सर्व जनतेची भारतातील कोट्यावधी जनतेची एकच भूमिका आहे की प्रभू रामचंद्रची बाबा 100% झालं पाहिजे. पण पूर्ण झालंय की नाही झालं असं आता काही लोक म्हणतायत, परंतु मी केलं ही भूमिका प्रत्येकाने बंद करावी. आणि कारण हा प्रभू रामचंद्रांचा विषय आहे, राजकारणाचा विषय नाही आहे. 2024 हे वर्ष खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे. निवडणुका आहेत, लोकसभेच्या आहे, विधानसभेच्या आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काय नेमके आव्हान आहेत असं वाटतंय आणि कशा पद्धतीने हे आव्हान पूर्ण करणार? निवडणुका लागण्याची आम्ही सगळी वाट बघतोय आणि आव्हानं आम्ही पहिल्यापासून जेव्हा शिवसेना स्थापन झाली त्या संघर्षातनं शिवसेना स्थापन झालेली आहे. आव्हानं पेलण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहे आणि कोणतंही कसलंही आव्हान होऊ दे ते पार करून ह्या महाराष्ट्रात पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री कसे होतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर अन्य पक्ष एकत्र येऊन आमची पक्ष सत्ता कशी स्थापन होईल यासाठी आम्ही शिवसैनिक सर्व पदाधिकारी सज्ज आहोत. तर पहिला आपण हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार. खरं तर 3 तारखेला जो काही दौरा आदित्य ठाकरे यांचा होणार आहे तो यशस्वी होईल आणि मोठ्या संख्येने याला शिवसैनिक येतील अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.